महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। सिंदखेड सतीगुडा रस्त्याची दयनीय अवस्था, तातडीने दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी। माहूर तालुक्यातील सिंदखेड ते सतीगुडा या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहे। त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। या रस्त्याने दररोज शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी तसेच विविध कामांसाठी ये-जा करणारे नागरिक प्रवास करतात। मात्र रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। विशेष म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार अनेक वेळा संबंधित विभागाकडे रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। खराब रस्त्यामुळे वाहनांचे नुकसान होत असून नागरिकांचा वेळ आणि आर्थिक खर्चही वाढत आहे। सिंदखेड व सतीगुडा परिसरातील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची तातडीने दखल घेऊन डांबरीकरण व दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी जोरदार मागणी केली आहे। अन्यथा लोकप्रतिनिधी व प्रशासन विरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल, नांदेड। आमची समस्या आहे रोडामुळे मी या रोडवर पडलो। ऑटो पलटी खाल्ला चालू असताच। तर शुक्रवार दिनांक 29/5 शुक्रवार 2026 तर मला किनवटला भरती करण्यात आलं। किती खर्च लागला तुम्हाला? मला लागले 30,000 रुपये खर्च लागला। तर आणखी समस्या बाकी आहे। हे रोडमुळे डिलिव्हरीच्या बाया, पुन्हा शाळेचे लेकरं, हे गाडी मग चालत नाही, मग चिखलामुळे गाड्या स्लिप होते, लेकराची अडचण येते। मग शाळकरी मुलासाठी इथं बस वगैरे येत नाही का? मग येते, मग काही वेळ तिथूनच पलटून जाते। या रोडमुळे रोड येत नाही इकडं। मग धानोरचे विद्यार्थी आहे काही। तुम्ही बोला, तुम्हाला काय म्हणायचं या रोडबद्दल? साहेब, आमच्या रोडामुळे आमचे काहीतरी पेशंट, गावामधले पेशंट या रोडनं दवाखान्यात जाऊ शकत नाही, अशी या रोडची आवश्यकता आहे। रोडबद्दल सांगा। मी मीराबाई दादाराव बेंडे बोलत आहे, राहणार सतीगुडा आहे। आमचा रोडचा फार समस्या आलेली आहे। या रोडामुळे काही पेशंट घरामध्ये राहत आहे, कारण तर रोडामुळे गाड्या जाऊ शकत नाही, ऑटो जाऊ शकत नाही, गाडीवर पेशंट जाऊ शकत नाही। आम्हाला या रोडची अशी आवश्यकता आहे। तुम्ही तरी या रोडनं येत असाल तर तुम्हाला किती त्रास होते, तुम्ही अनुभव घ्या त्या रोडचा, तुम्ही येऊन बघा। आमच्या डिलिव्हरीच्या बाया मधात 1 किलोमीटर 2 किलोमीटर गेल्या का डिलिव्हरीच्या बाया रोडवर डिलिव्हरी होऊ शकते, दवाखान्यापर्यंत बाई पोहोचू शकत नाही। तर आम्हाला या रोडची समस्या तुम्ही येऊन स्वतः बघून आमची रोडची समस्या काढून द्या तुम्ही। आणि दुसरी गोष्ट, जे कॅनवलच्या लोकांनी कॅनवलसाठी रोड फोडलेले आहे, त्याला आम्ही स्वतः सांगितलं आहे का याच्यामध्ये गिट्टी भरा, गोटे भरा, आम्हाला रोड व्यवस्थित करून द्या। त्याने काही माती भरून रोडची नाली आम्हाला स्वतः काढून दिलेली आहे, त्याच्यामुळे आमचे जास्त ऍक्सिडेंट होऊन राहिलेले आहे। दुरुस्त काही केलं नाही? दुरुस्ती त्यांनी केलेली नाही आहे, तर आम्हाला ते दुरुस्ती करून पाहिजे ना, आम्हाला रोड आवश्यकता करून पाहिजे। तुम्ही येऊन बघा रोडची आवश्यकता किंवा गावाची आवश्यकता। ठीक आहे। मी माणिक भीमराव कोवे, बामणगुळचा रहिवासी असून मागील हा जो रस्ता आहे कापेश्वर ते सिंदखेड, म्हणजे रामपूर ते सिंदखेडपर्यंतचा जो रस्ता आहे, हा 40-50 वर्षापासून रखडलेला आहे। आणि मागच्या 1-2 वर्षापूर्वी ऐकलं होतं की हा रस्ता सुद्धा मंजूर झालेला आहे, परंतु काम अद्यापपर्यंत झालं नाही, काम रखडलेलंच आहे। हे काम सुद्धा लवकरात लवकर व्हावं, जेणेकरून आरोग्याच्या दृष्टीने यवतमाळला जाण्यासाठी खूप सरळ आणि शॉर्टकट सोपा मार्ग आहे। आणि तसेच इथं कापेश्वरला एक हेमाडपंथी मंदिर आहे, आणि मागच्या 2023 मध्ये या पैनगंगा नदीचं जे पूल झालेलं आहे, ते पुलाचं उद्घाटन सुद्धा रखडलेलं आहे। आणि समोरील बाजू आहे तो वाहून गेलेला जो हे आहे भराव, त्याला जास्त लवकरात लवकर दुरुस्त करून
आणि वाहतुकीसाठी खुला करून ज्या एस.टी. महामंडळाच्या गाड्या वगैरे सुरू कराव्यात ही आमची एक रास्त मागणी आहे. हा जो रस्ता आहे सिंदखेडपर्यंत रामपूरपर्यंत हा रस्ता सुद्धा लवकरात लवकर दुरुस्त व्हावा ही आमची एक मागणी आहे शासनाकडे. रोड राहणार सत्तीगुडा तालुका माहूर येथील रहिवासी असून मूळ कारण म्हणजे सत्तीगुड्याचा रस्ता हा जवळपास 1900 वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.